आत्ता सध्या वोट चोरी गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड, मी तिकडून आलो, बिहारमधून आलोय मी, एवढं पेटलेलं आहे वातावरण. तर मराठ्यांना आरक्षण किती सोपं आहे की, पण हेच सगळी मंडळी म्हटली असती की आम्हाला आता तुमची मर्यादा गेली उडत, आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे, मिळालं असतं. हलायचंच नाही. कोर्टाने ऑर्डर केली, कोर्टाने आम्हाला ऑर्डर केली दाऊ केमिकलमध्ये. ते दाऊ केमिकलचं एवढे विषारी प्रॉडक्ट होतं की ते जर चंद्रभागेत आलं असतं तर सगळी वारकरी संप्रदाय संपला असतं. आम्ही म्हटलं ठीक, जे आम्ही जेलमध्ये जाऊ, आम्ही पेटून टाकली जाऊ. जर तुम्हाला आंदोलनच करायचंय तर पोलिसला, तुरुंगाला आणि मरणाला भिता कामा नये. जरांगे, मग मी म्हणत नाही जरांगे डिसऑनेस्ट आहे, अण्णा हजारे, अगदी जयप्रकाश नारायण, हे सगळे ऑनेस्ट लोक होते ना. पण यांना कोण नाचवत होतं? कुठलंही आंदोलन, माझे तो 1-1 लाखाचे मोर्चे आहेत, तुम्ही काही दाखवत नाही तुम्ही. आमची तक्रार पण नाही. पण जेव्हा एखादं आंदोलन फार मोठं झाल्याचा भास होतो तेव्हा त्याच्या मागे 100% RSS असतं. कळत नाही रोख फडणवीसकडेच आहे. हे आंदोलन फडणवीसने होऊ दिलं, सगळ्यांना मुंबईत येऊ दिलं. आम्ही कित्येक आंदोलन बघितली, आम्हाला त्या परिसरात जाऊ देत नव्हते. असेल तर कोण रसद पुरवतोय, कोणी काढायला पाहिजे? कोणाकडे एजन्सी आहे? फडणवीसकडे आहे ना. फडणवीस सांगा कोण पैसे पुरवतोय ते. त्यामुळे असं बोलून कसं चालेल? आता तुम्ही ते घुसपेटिया वगैरेची भाषा करत, तुमचं सरकार, बॉर्डर फोर्स तुमचा, तुम्ही आम्हाला कसं सांगता घुसपेटी आहे? तेच आमचं म्हणणं आहे. जे आतापर्यंत 58 लाख नोंदी झाल्या, त्याशिवाय आणखी 58 लाख नोंदी होतील. त्या पोरांची शिक्षणाची सोय होईल, चांगली गोष्ट. पण त्याच्यासाठी आम्ही जी मोजलेली किंमत आहे ती काय आहे? एवढे कोट्यावधी मराठे आले, त्यांची किती बदनामी झाली, मीडियाने त्यांना बदनाम केलं. मीडियाने बदनाम का केलं? तर इथे पहिली लढाई ओबीसी विरुद्ध मराठा, दुसरी लढाई मराठा वर्सेस मराठेतर. किती समाजाची विभागणी झाली, कोणाला फायदा झाला? आणि याचा जर आपण विचार केला तर ओव्हरऑल आम्हाला काही मिळालेलं नाही. ज्याचा आता शेवटचा प्रश्न सर, मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही भेटणार आहात का? आणि तुमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या किंवा तुमचे जे मत आहे ते तुम्ही त्यांना बोलणार आहात का त्यांच्यासोबत? असं आहे की मनोज जरांगे पाटलांनी कधी कुणाचं ऐकलंय? सांगायचं आम्हाला, पहिल्यापासून सांगायचं. चांगली टीम ठेवू शकत होते ते, चांगली वकिलांची टीम ठेवू शकत होते. पुष्कळ मराठ्यांमध्ये चांगले वकील आहेत. मी तर जाऊ सोडा, सगळ्या आरक्षणाचा आजोबा न्यायमूर्ती PB सावंत, इंदिरा साहनी जजमेंट त्यांचं होतं. त्यांचा तरी त्यांनी सल्ला घ्यायचा का नाही? ती सल्ला घेतच नाहीत कुणाचा. यामध्ये समाजाचं नुकसान होतंय? प्रश्नच नाही. यामुळं समाजाला, ज्याला म्हणतो जी हवी ती दिशा मिळत नाही. आता ते समाज का मागे लागतो? त्यांचं उपोषण आहे, त्यांची सगळा त्याग आहे, पण त्यांची मागणी समाजापर्यंत येतात. जर सरकारी नोकऱ्याच नाहीत आणि सगळं आरक्षणच बंद केलेलं आहे, म्हणजे आरक्षणाने जागा घ्यायच्या. आपण आता MPSCचे पास झालेले पोरं, UPSCचे पास झालेले पोरं फिरतायत, त्यांना अजून अपॉइंटमेंट नाहीये. अपॉइंटमेंटच नाही, लढाई कशाची? लढाई करायला पाहिजे की मोदी, म्हणजे जे कोणी सत्तेवर आहेत त्यांनी जे मतदानांचे वोट मिळून, खोटे वोट मिळवून निवडून आलेत, खोटं त्यांचं जे खोटं चाललेलं आहे ते काढायला पाहिजे बाहेर. लगेच तुम्ही म्हणताल मी काँग्रेस आहे. मला काँग्रेसने जेलमध्ये ठेवलेलं आहे, मला पोलीस कस्टडीत ठेवलेलं आहे. पोलीस कस्टडीत कुठला न्यायमूर्ती राहिला असेल तर मला सांगा. मी पोलीस कस्टडीत राहिलो, मी जेलमध्ये राहिलो, ते काँग्रेसने केलंय. आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला देश कशा वाचवायचा एवढाच प्रश्न.